तर सिंधुदुर्गात सुद्धा गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागांत हजेरी लावली आहे। कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे। जिल्ह्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण आहे। दरम्यान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे। जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस जर बघितलं तर पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली होती। मात्र आज सकाळपासून जर आपण बघितलं तर पावसाची जी रिपरिप आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। सकाळपासूनच पावसाने जी आहे ती सुरुवात केली आहे आणि आज हवामान विभागाकडूनही ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जारी करण्यात आला। त्यामुळे पावसाची जी शक्यता आहे, पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे। कुडाळ तालुक्यामध्ये आणि सावंतवाडी, दोडामार्ग ह्या तालुक्यांमध्ये सध्या पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू आहे। सध्या जर आपण बघितलं तर भात शेती आहे ती अशा प्रकारे चांगली बहरून आली आणि त्यानंतर जर बघितलं तर अशा प्रकारे हा पाऊस जो आहे तो सुरू झाल्यामुळे ही जी भात शेती आहे ती उभी जी पिकं आहेत ती आडवी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पावसाचा जोर जर वाढला तर शेतीचंही नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे जर बघितलं तर सकाळपासूनच पावसाची जी आहे ती रिपरिप सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दुपारनंतर जर पावसाचा जोर वाढला तर कुठेतरी नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरीसुद्धा धास्तावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।